जय श्रीराम, जय गोमाता. आपण आता प्रत्यक्षित जीवामृत कसं बनवायचं याचं प्रात्यक्षिक घेणार आहोत, करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे ते देशी गाईचं गोमूत्र. हे 5 लिटर आपण गोमूत्र घेतलेलं आहे. त्यानंतर हे तुरीचं बेसन घेतलेलं आहे, हे 1 किलो आहे. तसं पसाभर साधारण 1 किलो बांधावरची झाडाखालची माती. त्यानंतर इथे एक काळा गूळ घेतलेला आहे, हा 1 किलो घेतलेला आहे. तसंच 10 ते 12 किलो देशी गाईचं शेण हे आपण घेतलेलं आहे. आणि ह्यांचं प्रात्यक्षिक आपण जीवामृत कसं बनवायचं हे आता आपण आपल्या त्या ठिकाणावर जाऊन घेणार आहोत. आता आपण प्रात्यक्षिक करत आहोत. त्यासाठी आपण पाणी घेत आहोत. एकशे 180 लिटर पाणी आपण यात घेतलेलं आहे. त्यानंतर आपण ह्यामध्ये 5 लिटर गोमूत्र, देशी गाईचं गोमूत्र टाकतो. त्यानंतर हे आपलं शेण आहे गाईचं, देशी गाईचं, 12 ते 13 किलो. त्यानंतर विरझण म्हणून आपण ही माती टाकत आहोत. बेसन घेतलेलं आहे, हे ढवळून घेतलेलं आहे आणि हे यामध्ये सोडत आहोत आपण. यासाठी तुम्ही तुरीचं, मुगाचं किंवा हरभऱ्याचं किंवा द्विदल धान्य तेल बिया सोडून कुठलंही बेसन घेऊ शकता. चवळीचं उत्तम. त्यामध्ये गूळ टाकणार आहोत. मिनिटं आपण ढवळतोय, त्याला 1 ते 2 मिनिटं ढवळतोय. ढवळून झाल्यानंतर याला उन्हापासून आणि पावसापासून संरक्षण करायचं आहे. त्यासाठी ऊन पडू नये म्हणून आपण झाडाखाली घेतलेलं आहे, झाडाच्या छाया खाली घेतली. त्यावरती आपण एक बारदाण्याचा पोता ते टाकणार आहोत. त्याचबरोबर पाण्यापासून संरक्षण होण्यासाठी आपण वरती प्लास्टिक टाकणार आहोत, जेणेकरून पाणी आतमध्ये जाऊ नये यासाठी. परंतु प्लास्टिक टाकताना हवा ही पास व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण एक लाकूड टाकून त्याला प्लास्टिक मधून हवा जाण्यासाठी पण एक जागा ठेवणार आहोत, जेणेकरून आतले जे जीवाणू आहेत हे जिवंत राहिले पाहिजेत. कारण पूर्ण जर हे केलं तर त्यांना श्वासोच्छ्वास घ्यायला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून आपल्याला हे करायचं आहे. आणि 3 दिवसानंतर हे द्रावण जीवामृत तयार होईल. आणि आपण हे जे शेत दिसतंय, त्या शेतामध्ये आपण हे जीवामृत
भाताचे शेत आहे त्याला संपूर्ण आताच लागवड झालेली आहे आणि त्याला ते जीवामृत पाजणार आहोत. किती पाजायचं? तुमच्यात जेवढी क्षमता आहे तेवढी पाजवा, जेणेकरून जमीन मजबूत होईल आणि भाताचं हे सुधरेल क्वालिटी आणि मोठ्या प्रमाणात तुम्हाला जसं रासायनिक शेतीपासून जेवढं भात मिळतं त्याच्यापेक्षा जास्त यामधून भात मिळू शकतोय. जीवामृत जेवढं पाजाल तेवढं जमिनीचं ताकद वाढते, जमीन मजबूत होते आणि जीवाणूंचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. लाखो पटीने जीवाणू त्यात वाढतात आणि त्यामुळं जमीन आपली सुंदर आणि सुपीक होते आणि आपल्या जमिनीचा पोत सुधारल्यामुळं आपल्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकतो. हे बारदानचं पोत आहे, हे आपण टाकतोय झाकण्यासाठी, उन्हापासून संरक्षण. त्यातनं हवाही पास होऊ शकते. यासाठी हा छत्र अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचंय आणि त्यामध्ये आपण वरती प्लास्टिकही टाकतोय, जेणेकरून आतमध्ये पावसाचं पाणीही जाणार नाही. त्यातून हवाही पास होऊ शकते. अशा रीतीने आपण त्याच्यावरती काठी हवाही पास होऊ शकते. अशा रीतीने प्रॉपर आपला हा जीवामृत इथं तयार होईल. सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेला त्याला आता आपल्याला 1 मिनिट फक्त ढवळायचं आहे आणि त्यानंतर 3 दिवसांनी हा आपला जीवामृत रेडी होईल. नंतर आपण तो पर्यातून किंवा शेतामध्ये तुम्हाला मगातून सोडता येईल किंवा पंपानं सोडता येईल. अशा रीतीने तुम्ही फवारणी करून सुद्धा सोडू शकतो. अशा रीतीने जीवामृतामुळं आपलं जे अन्न जे आहे तो पूर्ण नैसर्गिक होणार आहे आणि विषमुक्त अन्न आपल्याला मिळणार आहे. जय सियाराम.